Yeah, good afternoon. We're going to start the next question. But before that, I already told in our lecture here on the WhatsApp group that you have to study well. Question number 15, 16, 17, 18 and 19. These are the 5 questions. Basically, it's not a basic question. It's a professional question which they had asked in our CMA exam and also CA exam. Okay. So now we are going to start four more last question on the EOQ. म्हणजे 4 क्वेश्चन आपण बघणार आहोत EOQ वरचे आणि इज अ डिफरंट क्वेश्चन. पण त्याच्या आधी तुम्ही ते बाकीचे सगळे आतापर्यंत आय थिंक 5, 5, 10 प्लस 2, 12, 14 क्वेश्चन आपण सॉल्व केले. 12 क्वेश्चन क्लासवर्क, 12 क्वेश्चन होमवर्क. सो आय होप सो की 24 क्वेश्चनमध्ये तुम्हाला EOQ कन्सेप्ट हा चांगल्या प्रकारे कळला असेल. And the last 4 questions we are going to learn here. KL Limited, question number 20. KL Limited produce product M. म्हणजे काय करतोय माहिती का, आपण एक प्रोडक्ट बनवतोय. त्या प्रोडक्टचं नाव आहे M. प्रोडक्ट M. म्हणजे समजा हे एक प्रोडक्ट आहे, हे आपण बनवतो आणि याचं नाव आहे M. प्रोडक्ट M. हे आपण बनवतोय, समजून घ्या. Which has quarterly demand of 8,000 unit. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण EOQ जो आहे ना हा रॉ मटेरियलचा काढतोय. आपण EOQ रॉ मटेरियलचा काढतोय. प्रोडक्ट M हे फिनिश गुड्स आहे आणि हे गुड्स बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियलची ऑर्डर करायची. रॉ मटेरियलची ऑर्डर करायची. प्रोडक्ट M हे जे प्रोडक्ट M आहे याचं मार्केटमध्ये क्वार्टरली डिमांड आहे 8,000 युनिट. 90% मुलं कन्फ्यूज होतात. मी परत सांगतोय, ह्या प्रोडक्टचं मार्केटमध्ये डिमांड 8,000 युनिट आहे, जे प्रोडक्ट आपण बनवतोय. आणि आपल्याला EOQ ह्या प्रोडक्टचं नाही काढायचं आहे, आपल्याला EOQ हे प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल त्याचा EOQ काढायचं आहे. मी काय बोललो ते परत ऐका. व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ते. मी थांबतो 2 मिनिटं. ठीक आहे. KL लिमिटेड प्रोड्यूस प्रोडक्ट M. म्हणजे आपण हे प्रोडक्ट बनवतोय. विच हॅज क्वार्टरली डिमांड. म्हणजे आपल्या ह्या प्रोडक्टचं क्वार्टरली डिमांड आहे. क्वार्टरली म्हणजे 3 महिन्याचं डिमांड 8,000 युनिट आहे. म्हणजे 3 मंथचं डिमांड आहे 8,000 युनिट. म्हणजे 6 महिन्याचं 16,000, 9 महिन्याचं 24,000 आणि 10 महिन्याचं 32,000. म्हणजे शॉर्टकट काय, क्वार्टरली, एक क्वार्टर 3 महिन्याचा, एका वर्षात 4 क्वार्टर. म्हणजे शॉर्टकटमध्ये 8,000 ही क्वार्टरली आहे. एका क्वार्टरचा डिमांड आहे 5 इंटू 4 832, 32,000 युनिट ॲन्युअली डिमांड. हे 32,000 युनिट कसले, फिनिश गुड्स. म्हणजे आपल्या प्रोडक्टचं मार्केटमध्ये डिमांड आहे 32,000 युनिट एका वर्षाचं. द प्रोडक्ट रिक्वायर्ड 3 kg क्वांटिटी ऑफ मटेरियल X. इथे तुम्हाला कळलं, हे प्रोडक्ट M आहे. हे बनवण्यासाठी आपण प्रोडक्ट X चं डिमांड करतोय. म्हणजे आपल्याला EOQ कसला काढायचा आहे, प्रोडक्ट M चा काढायचा की प्रोडक्ट X चा काढायचा आहे, X चा. कारण X इज अ रॉ मटेरियल आणि M इज अ फिनिश गुड्स. म्हणजे 32,000 जे डिमांड आहे हे कसलं आहे, फिनिश गुड्सचं डिमांड आहे. म्हणजे हे 32,000 युनिट आपल्याला बनवायचे आणि हे 32,000 युनिट बनवण्यासाठी आपण प्रोडक्ट X चं डिमांड करतोय.
सो वी आर डिमांडिंग द प्रोडक्ट एक्स. आपण प्रोडक्ट एक्सचं मार्केटमधून डिमांड करतोय टू प्रोड्यूस द प्रोडक्ट एम. आणि प्रोडक्ट एक्स सर त्यांनी सांगितलंय द प्रोडक्ट रिक्वायर 3 kg क्वांटिटी ऑफ मटेरियल एक्स फॉर एव्हरी फिनिश युनिट ऑफ प्रोडक्ट. म्हणजे हा एक युनिट बनवायला आपल्याला 3 kg रॉ मटेरियल लागतं आहे. फॉर मेकिंग 1 युनिट वी रिक्वायर 3 kg रॉ मटेरियल. म्हणजे एक युनिट बनवायला आपल्याला 3 kg रॉ मटेरियल लागतं आहे. आणि आपल्याला किती युनिट बनवायचे 32,000 युनिट. एका युनिटला 3 kg 32,000 ला किती क्रॉस मल्टिप्लिकेशन 32,000 into 3 divided by 1. The answer is 96,000 kg. This is the annual demand of raw material. ठीक है. The other information are as follow. Cost of material X. आपण कोणत्या वस्तूचं डिमांड करतो मटेरियल X. हे रॉ मटेरियल आहे 20 per kg. Cost of placing an order. Cost of placing an order 1,000 per order. And carrying cost 15% per annum of average inventory. बाकी सगळं एकदम सिंपल आहे. हां आपल्याला काय काढायचं आहे कॅल्क्युलेट द इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी फॉर मटेरियल एक्स. राऊंड अबाउट मटेरियल एक्स मी तुम्हाला बोललो होतो ना आपल्याला EOQ कसला काढायचा आहे प्रोडक्ट एमचा नाही काढायचा आहे प्रोडक्ट एक्सचा. कारण एम आपण बनवतो आहे आणि आपल्या त्या प्रोडक्टला मार्केटमध्ये डिमांड आहे 8,000 युनिट. म्हणजे आपल्याला 8,000 युनिट बनवायचे आणि हे 8,000 युनिट बनवायला आपल्याला मटेरियल एक्स मार्केटमधून आणावं लागणार रॉ मटेरियल. मग आपल्याला EOQ कसला काढायचा आहे मटेरियल एक्सचा. Should the company accept an offer 2% discount by the supplier if you want to supply the annual requirement of material X in 4 order equal quarterly installment. हा पाठ आपण नंतर बघूया. पहिला आपण EOQ काढूया आणि त्यानंतर पुढचा पाठ बघूया. ओके. सो अॅन्युअल डिमांडची वर्किंग नोट कळली. क्वार्टरली डिमांड 8,000 आहे. एका वर्षात 4 क्वार्टर असतात. 8 चौक 32,000 युनिट बनवायचे. हे 32,000 युनिट बनवण्यासाठी आपल्याला मटेरियल एक्स लागणार आहे. एक युनिट बनवायला 3 kg रॉ मटेरियल लागतं. 32,000 युनिट बनवायला 96,000 kg. म्हणजे एवढं आपलं अॅन्युअल रिक्वायरमेंट आहे 96,000 kg. नाउ फर्स्ट वी हैव टू फाइंड आउट द EOQ. EOQ is equal to 2AO upon C. A stands for annual demand. Annual demand is 96,000 kg. O stands for order, cost of order, ordering cost 1,000 per order. And C stands for carrying cost. Carrying cost is 15% per annum. And now tell me, carrying cost कशावर काढतो आपण पर युनिट वर. पर युनिट किती दिलाय 20 per kg. So 20 वर 15%. 20 रुपये into 20% calculator. 20 rupees. 3 rupees. Now EOQ, write down all the figures. 2 into 96,000 into 1,000 divided by 3. So your EOQ is 2 into 1,000 divided by 3 and square root 8,000 kg.
8,000 kg is EOQ. Make the habits after find out the EOQ, you go and find out the number of order. म्हणजे आपण EOQ म्हणजे काय सांगा मला. हे मी बोललेलो आहे तुम्हाला. EOQ म्हणजे ऑर्डर साइज. EOQ लक्षात ठेवा, ऑर्डर साइज म्हणजे आपण ऑर्डर देणार ना, तर आपण किती युनिटची ऑर्डर देणार? 8,000 युनिटची. आपल्याकडे मटेरियल संपलं तर आपण फोन करणार आपल्या सप्लायरला, हे मला युनिट मटेरियल पाठव. मग तो किती मटेरियल पाठवणार? 8,000 kg. Then we have to find out the number of order. So how to find out the number of order? A upon EOQ. What is the A? A is the annual demand. 96,000 divided by 8,000. 96 divided by 8. 12 order. So number of order 12. Is it okay? Good. Now total cost at EOQ. EOQ च्या पॉइंटला टोटल कॉस्ट किती येणार? सगळ्यात पहिला आपण काय काढणार? मटेरियल कॉस्ट. आपल्याला एका वर्षाला किती किलोग्राम लागतात? 96 kg. 96,000 kg into 20 rupees. So 96,000 19,20,000. Ordering cost. What is the amount of ordering cost? Number of order 12, 1,000, 12,000. Then carrying cost. कॅरेंग कॉस्ट कशी काढतो आपण? जे ऑर्डर साइज असते ना त्याचा ॲव्हरेज करतो आपण. आता ऑर्डर साइज किती आहे? 8,000. सो 8,000 डिवाइड बाय 2 इंटू 3 12,000. सो आपली टोटल कॉस्ट झाली 19,20,000 प्लस 12,000 प्लस 12,000 19,44,000 टोटल कॉस्ट. म्हणजे जर आपण EOQ लेवलला कॅल्क्युलेट केलं तर मटेरियलची कॉस्ट आहे 19,20,000, ऑर्डरिंग कॉस्ट 12,000, कॅरिंग कॉस्ट 12,000, टोटल कॉस्ट आली 19,44,000. इज ओके? गुड. हे झालं पहिल्याचं आन्सर. आता सेकंड त्यांनी काय विचारलंय? शुड द कंपनी ऍक्सेप्ट अन ऑफर. म्हणजे ना आपल्याला आहे ना ऑफर दिली, समोरच्या जो माल सप्लाय करतो ना आपल्याला, सप्लायर म्हणजे आपण ज्याच्याकडनं माल विकत घेतो त्या सप्लायरने आपल्याला ऑफर दिली आहे 2% डिस्काउंट. म्हणजे आपल्याला 2% डिस्काउंट दिलाय त्यांनी. इफ ही वॉन्ट टू सप्लाय अॅन्युअल रिक्वायरमेंट ऑफ मटेरियल एक्स, म्हणजे आपल्याला जेवढं मटेरियल लागतं ॲन्युअल, आता ॲन्युअल मटेरियल किती लागतं? 96,000 kg. हे 96,000 kgचं मटेरियल जर आपण 4 ऑर्डरमध्ये 4 ऑर्डर इक्वल क्वार्टरली इन्स्टॉलमेंटमध्ये जर घेतलं तर आपल्याला तो 2% डिस्काउंट देणार. बघा लोक शांत ठेवा. आता हे जे आहे ना हे थोडं वरच्या लेवलचं आहे. आता हे मी का शिकवतोय ते पण सांगतो, कारण तुमच्या आता एक्झाम काही कॉलेजेस कंडक्ट करणार आहेत, माहीत नाही हे शिकवतील की नाही, पण मी थोडंसं अप्पर लेवलचं शिकवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही प्रयत्न करा समजून घ्यायचा, डिफिकल्ट नाही आहे.
सप्लायरने आपल्याला ऑफर काय दिली? जर तुम्ही जेवढं वर्षाला लागतंय ते 4 ऑर्डरमध्ये जर आमच्याकडनं परचेस केलं तर प्राईसमध्ये 2% डिस्काउंट देणार. आता आपण EOQचा जर विचार केला तर EOQला आपण 96,000 वर्षभरात आणतोय, 8,000 kg, आणि आपण ऑर्डर किती करतोय? 12 ऑर्डर, म्हणजे 12 वेळा आपण घेतोय. मग सप्लायर काय बोलला? सप्लायर आपल्याला काय बोलला? तुम्ही 12 ऑर्डर मागवण्यापेक्षा तुम्ही 4 ऑर्डरमध्ये 96,000 kg आमच्याकडनं घ्या, आम्ही तुम्हाला 2% डिस्काउंट देऊ. इज इट क्लिअर? मग त्यांनी काय विचारलंय? शुड कंपनी ॲक्सेप्ट द ऑफर, म्हणजे ही ऑफर आपण कंपनी ॲक्सेप्ट करणार का? तर बघूया हा प्रश्न. ऑफर ॲक्सेप्ट करायची की नाही करायची? लेट्स सी. मी हे रफ करतो एवढं, तो पार्ट तसाच स्टँडिंग ठेवतो. टोटल कॉस्ट ॲट ऑफर प्राइस. पहिले त्यांची ऑफर काय आहे? 2% डिस्काउंट, म्हणजे मटेरियलची प्राइस 20 रुपये, याच्यावर 2% डिस्काउंट, सो 20 रुपये लेस 2% डिस्काउंट. 20 रुपयावर 2% डिस्काउंट म्हणजे 4 पैसे, 0.4 आला. 0.4 म्हणजे तुमची 19.60 ही तुमची रिवाइज मार्केट मटेरियल प्राइस. हे कळलं? दुसरं, नंबर ऑफ ऑर्डर किती आहे? नंबर ऑफ ऑर्डर बोला बोला, 4. इथे किती होत्या? 12. इथे किती? 4. मग ऑर्डर साईज किती असणार? वर्षभरात किती लागतात? 96,000. आणि हे 96 आपण कसे मागवणार आहे? 4 ऑर्डरमध्ये. मग 96 डिवाइड बाय 4, 96,000 डिवाइड बाय 4, 24,000 kg. ही तुमची ऑर्डर साईज आहे. ॲन्युअल डिमांड किती आहे? 96,000 kg. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कळली पाहिजे. मटेरियल रिवाइज मटेरियल प्राइस 19.6, ॲन्युअल डिमांड आहे 96,000 kg, नंबर ऑफ ऑर्डर 4 आहे, म्हणजे एक ऑर्डर कितीची आहे? 24,000ची. त्यानंतर कॅरिंग कॉस्ट. कॅरिंग कॉस्ट किती आहे? 15%. आपण कॅरिंग कॉस्ट कशावर काढतो? मटेरियल प्राइस. आता इथे मटेरियलची प्राइस चेंज झाली आहे, म्हणजे कॅरिंग कॉस्ट सुद्धा चेंज होणार. 19.6 इंटू 15%. श्री स्वामी समर्थ. 19.6 इंटू 15, 2.94. ओके. त्यांनी काय विचारलंय? कंपनीने ही ऑफर ॲक्सेप्ट करायला पाहिजे का? तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे की ह्या ऑफरची टोटल कॉस्ट काढायची. आपण इथे EOQची टोटल कॉस्ट काढली. सध्या आपण ही वापरत होतो मेथड. कंपनीने 2% आपल्याला डिस्काउंट दिला आहे ही ऑफर प्राईसला. मग कंपनीला विचार करायचा आहे, ॲज अ कॉस्ट अकाउंटंट तुम्ही विचार करायचा आहे की ही ऑफर आपण ॲक्सेप्ट करायची की नाही करायची. मग त्याच्यासाठी काय करणार? जर ऑफर ॲक्सेप्ट केली तर टोटल कॉस्ट किती येईल ते काढायचं आपल्याला. कळलं? पहिलं मटेरियल कॉस्ट. मटेरियलची कॉस्ट 96,000 kg इंटू 19.60. लाईट दिसते ना? 96,000 इंटू 18,81,600 ही आली तुमची मटेरियलची कॉस्ट. ऑर्डरिंग कॉस्ट
नंबर ऑफ ऑर्डर किती 4 आणि ऑर्डरिंग कॉस्ट 1000 आहे. 1000 इंटू 4000. कॅरिंग कॉस्ट किती येणार? कॅरिंग कॉस्ट कशी काढतो आपण? ऑर्डर साईजच्या अर्धे घेतो. ऑर्डर साईज किती 24,000 डिवाइड बाय 2 इंटू 2.94. into 2.96 35,520. आता याची टोटल 35,520 प्लस 4,000 प्लस 81,600 19,21,120. आता बघा ईओक्यूला जर आपण ईओक्यू ऑर्डरला आपल्याला टोटल कॉस्ट किती देत 19,44,000. ओके आणि मग ऑफर प्राइसला आपल्याला टोटल कॉस्ट येते 19,21,120. मग आता मला तुम्ही सांगा आपण ही ऑफर ॲक्सेप्ट करणार की नाही करणार? येस, डेफिनेटली करणार. कारण ईओक्यूला आपल्याला कॉस्ट जास्त येते आणि ते आपल्याला कॉस्ट कमी येते. मग आपण तिथे सोल्युशन लिहिताना लिहायचं वी ॲक्सेप्ट द ऑर्डर बिकॉज we save 19,44,000 minus 19,21,120. $22,880 म्हणजे आपण ह्या ऑफर जर ॲक्सेप्ट केली तर आपल्याला 22,880 रुपये आपले सेव्ह होतात. सो दॅट्स व्हाय वी ॲक्सेप्ट द ऑर्डर. कळला प्रॉब्लेम? गुड.